हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक अगदी वेगळी आणि चविष्ट अशी रेसिपी पाहणार आहोत. फ्रेंड्स, आपल्या या चॅनलवरती आपण घरगुती आणि सोप्या पारंपरिक रेसिपी पाहतो, ज्या प्रत्येकाला घरी सहज बनवता येतात. तर आज आपण बनवणार आहोत एक खूप वेगळी आणि खास रेसिपी, कलिंगडाच्या सालाचं झणझणीत असं लोणचं. हे लोणचं फक्त चविष्ट नाही तर खूप हेल्दी देखील आहे बरं का. तर फ्रेंड्स, अनेक वेळा आपण फळं खाल्ल्यानंतर त्याची साले फेकून देतो, पण आपल्या जुन्या पारंपरिक स्वयंपाकामध्ये काही वाया घालण्याची सवय नव्हती. कलिंगडाच्या सालीमध्ये खूप फायबर आणि पोषक घटक असतात. त्यापासून भाजी, मुरब्बा आणि लोणचं देखील बनवलं जातं. तर आज आपण त्या सालीपासून खमंग, मसालेदार आणि झटपट तयार होणारं असं लोणचं बघणार आहोत. सर्वात आधी कलिंगडाची सालं घ्या. ते साल स्वच्छ धुवून घ्या. आता सालीचा वरचा हिरवा भाग काढून टाका आणि फक्त पांढरा भाग ठेवायचा आहे. तर हिरवी पाट काढल्यानंतर तो बघा तुम्ही स्वच्छ असा पांढरा भाग आपल्याला मिळून जातो. आता हा पांढरा भाग छोट्या चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घ्या. हे तुकडे नीट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यातील अतिरिक्त पाणी हे काढून टाका. तसेच ते फॅनखाली आपण 2-3 तास वाळत घालायची आहेत. आता या फोडी मस्त की आपण कापून घेतलेल्या आहेत. आता एक कपड्यावरती आपण याला वाळत घालूया फॅनच्या खाली. ह्या फोडी वाळवणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण कढईमध्ये मोहरी घेतली आहे बघा, जी लोणच्याची मोहरी असते ना पिवळी, ती आपण घेतली आहे अर्धी वाटीभर. आता ही मोहरी आपण मीडियम टू लो फ्लेमवरती कढईमध्ये भाजून घ्यायची आहे. भाजल्यामुळे त्याचा ओलावा सगळा नष्ट होऊन जातो. आता आपण अर्धी वाटीभर शोप घेतलेली आहे. हे जिन्नस तुम्ही थोडं खाली वर करू शकता. म्हणजे प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील तुम्ही याचं करू शकता. तुम्ही किती फोडी घेतल्या आहे त्यावरती हे अवलंबून आहे. आता आपण अर्धी वाटीपेक्षा सुद्धा कमी अशी शोप घेतलेली आहे. शोप हे लोणचं खूप चविष्ट बनतं. आता इथे अर्धी वाटीभर धण्याची पावडर मी इथे घेतलेली आहे. तुम्ही जर अख्खे धणे वापरत असाल ते सुद्धा तुम्ही भाजूनच घ्यायची आहेत. आता इथे मी 2 ते 3 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. 1 चमचाभर हळद घेतलेली आहे आणि 1 चमचाभर आपण गरम मसाला घेतलेला आहे आणि त्याबरोबर आपण 3 ते 4 चमचे मीठ घेतलेलं आहे. कारण की मीठ हे लोणच्याचं प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, लोणचं टिकायला मदत करतं. म्हणून आपण मीठ थोडं बऱ्यापैकी घ्यायचं आहे. आता हे सर्व जिन्नस आपण एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे. आता आपण इथे घेत आहोत हिंग. हिंग तर खूप कंपल्सरी आहे. हिंगामुळे लोणच्याला खूप छान चव येते. आता ही भाजलेली शोप आपण मिक्सरला बारीक करून घेत आहोत. बारीक झालेली शोप लोणच्यामध्ये खूप छान लागते, चविष्ट लागते. आता हिला थोडीशी मिक्सर फिरवून बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही धणेसुद्धा बारीक करून घ्यायचे आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही मोहरी देखील बारीक करून घेऊ शकतात. आता आपण काय करायचं की थोडं तेल गरम करायचं आहे बघा. इथे वाटीभर तेल घेतलेलं आहे. तेल गरम करून घेतलं आहे गॅसवरती. आता आपण त्याची फोडणी देणार आहोत. तर आपण सर्वप्रथम फोडणी हिंगावर टाकायची आहे. त्यानंतर तिखट, हळद, बाकी सर्व जिन्नस जे आहे ते धणे पावडर, शोप पावडर यावरती आपण गरमागरम तेल छानपैकी टाकायचं आहे. मस्त खमंग अशी फोडणी दिलेली आहे आपण लोणच्याच्या साहित्याला. तेल कमी झाल्यास तुम्ही नंतर देखील तेल लोणच्यामध्ये वाढवू शकतात. कारण की इथं आपण वाटी ते 2 वाटी तेल घेतलेलं आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही नंतर तेल गरम करून थंड करायचं आणि पुन्हा आपण लोणच्यावर टाकू शकतो. आता चमच्याच्या साहाय्याने आपण हे सगळं छान मिक्स करायचं आहे. आता हे बऱ्यापैकी चांगलं मिक्स झालेलं आहे. आता ही फोडणी आपण फॅन काही थंड करून घ्यायची आहे. कलिंगडाच्या फोडी असोत किंवा कैरीच्या फोडी असो, कधी पण त्या फॅनखाली वाळवून घ्यायच्या आणि लोणच्याची फोडणी देखील थंड करून घ्यायची. ही टिप तुम्ही फॉलो केलीत की तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही. तर फ्रेंड्स, आता आपण तुम्ही बघू शकता कलिंगडाच्या फोडी ज्या आहेत ना, त्या मी टाकून घेतलेल्या आहेत लोणच्याच्या मसाल्यामध्ये. आता हे सर्व जिन्नस चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ती सगळ्या बाजूने चांगला मसाला लागला पाहिजे. हे लोणचं मुरायला फार दिवस लागत नाही. 2 ते 3 दिवसामध्ये लोणचं मुरून तयार होऊन जातं आणि अतिशय चविष्ट असं लागतं. तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, पोळीसोबत देखील खाऊ शकतात किंवा वरण-भात, दही-भात किंवा एखादी मसाल्याची भाजी बनवली असेल तरी देखील लोणचं खूप छान लागतं बरं का. कैरीच्या लोणच्याला थोडंसं लोणचं आहे. आता हे लोणचं आपण एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. काचेची बरणी स्वच्छ धुतलेली असावी, तिला उन्हात वाळवलेली असावी. तिला निर्जंतुक करणे फार जरुरी आहे. त्याचवेळी तुम्ही तिला हिंगाची धुरी देखील देऊ शकतात. आता आपण त्यात लोणचं भरून ठेवायचं आहे. लोणच्याची बरणी स्वच्छ असले तर लोणचं टिकायला खूप मदत होते. आता इथे आपली बरणी भरून झालेली आहे. आपण छोट्याशा चिनी मातीच्या बरणीत देखील उरलेलं लोणचं भरून घेत आहोत. आता महत्त्वाचं सांगायचं म्हणजे लोणचं जास्त दिवस टिकवायचं असेल तर तेल थोडं जास्त घालू शकतात आणि बरणी नेहमी कोरडी आणि स्वच्छ असावी. कोरड्या जागी ठेवावी. तिथं पाण्याचा अंश कुठेही नसावा. यामध्ये ओला चमचा देखील आपण घालू नये. आता लोणच्यावर पहिले 2-3 दिवस आपण कपडा झाकणार आहोत. कपडा झाकला म्हणजे लोणच्याला हवा लागून लोणचं मुरायला मदत होते. डायरेक्ट झाकण लावलं तर लोणच्याला बुरशी येण्याची खूप शक्यता असते. तर आता पहिला कपड्याने झाकून घेतलेलं आहे. आता आपण दुसऱ्या दिवशी लोणचं बघूया. तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी लोणच्याला किती मस्त तेल सुटलेलं आहे. पूर्णपणे फोडी खाली बसलेल्या आहेत आणि वरती तेल हे तरंगायला लागलेलं आहे. तर अशा प्रकारे लोणच्याला तेल असं वर तरंगलं तरच आपलं लोणचं खूप छान राहतं. आता लोणच्याला भन्नाट चव येण्यासाठी यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळणार आहोत. तर असं छान आंबट असं लोणचं खूप चविष्ट लागतं बरं का.
एक पाव किलो लोणच्याकरता अर्धा लिंबू बस होतो. जर तुमच्याकडे लोणचं तुम्ही जास्त केलं असेल तर तुम्ही अख्खा लिंबूसुद्धा पिळू शकतात. आपल्या आवडीवरती आहे. कसं तुम्हाला आंबट हवं असेल तसं तुम्ही लिंबू टाकून घ्यायचा आहे किंवा वाढवून घ्यायचा आहे. आता लोणच्याला अधिक छान चविष्ट होण्यासाठी आपण यामध्ये गूळ देखील घालणार आहोत. तर हा गूळ मी जवळपास अर्ध्या वाटीपेक्षा सुद्धा कमी घेतलेला आहे, कारण की मला लोणच्यामध्ये गूळ खूप आवडतो. तर फ्रेंड्स, तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे तुमचे फीडबॅक द्यायला विसरू नका. तर आपण लोणच्यामध्ये गूळ घातल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं, चांगलं मिक्स करायचं आहे, कारण की गूळ पूर्णपणे खालपर्यंत वितळला गेला पाहिजे. हे लोणचं तुम्ही 2 ते 3 दिवस बाहेर ठेवून देखील वापरू शकतात किंवा तुम्हाला महिनाभर टिकवायचं असेल तर मात्र फ्रीजमध्ये ठेवणं आवश्यक आहे. खाण्याच्या वेळेस तुम्ही 1 तास आधी बाहेर काढून घ्या आणि मग तुम्ही सर्व्ह करू शकतात. आता तुम्ही दुसऱ्या दिवशी बघू शकता लोणच्याला तेल किती छान सुटलेलं आहे. फ्रेंड्स, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.